Welcome students. In this video we will discuss about environmental conservation. आता आधी environmental conservation म्हणजे काय लक्षात घ्या की पर्यावरणाचं संवर्धन म्हणजे त्याचं जतन करणं का आवश्यक आहे हे पॉइंट्स आपण यामध्ये बघणार आहे. आता हे समजण्यासाठी काही क्वेश्चन्स आपल्याला विचारले पेज नंबर 38 कॅन यू टेल मध्ये. पहिला क्वेश्चन काय आहे बघा, विच फॅक्टर्स अफेक्ट द एन्व्हायरमेंट हाऊ, म्हणजे पर्यावरणावर परिणाम करणारे घटक कोणते आणि कसे परिणाम करतात. त्याचा आन्सर काय बघा, द नॅचरल ॲज वेल ॲज आर्टिफिशियल फॅक्टर्स अफेक्ट द एन्व्हायरमेंट, म्हणजे नैसर्गिक आणि कृत्रिम असे दोन्ही घटक पर्यावरणावर परिणाम करत असतात. द सडन चेंज इन वेदर, द डिफरंट टाइप्स ऑफ नॅचरल डिझास्टर एक्सेट्रा आर द नॅचरल फॅक्टर्स विच अफेक्ट द नॉर्मल एन्व्हायरमेंट, म्हणजे जे नेहमीचं वातावरण आहे त्याच्यावर परिणाम करणारे घटक काय की एकदम वातावरणात काही बदल येतो किंवा काही आपत्ती जसं पूर आहे किंवा ज्वालामुखीचा उद्रेक आहे, अशा काही नैसर्गिक आपत्तीमुळं हे सगळे फॅक्टर्स काय करतात की नॉर्मल एन्व्हायरमेंटवर परिणाम करतात. नंतर बघा, इंडस्ट्रियलायझेशन, अर्बनायझेशन, हंटिंग अँड पोचिंग ऑफ वाईल्ड अॅनिमल्स, कन्स्ट्रक्शन ऑफ डॅम, रोड्स, ब्रिजेस एक्सेट्रा आर मॅन मेड चेंजेस दॅट कॉज लॉट ऑफ डॅमेज टू एन्व्हायरमेंट. आता मानव निर्मित तर बरीच कारण आहे. या कारणामध्ये पहिलं कारण म्हणजे काय की उद्योगधंद्यांची जी वाढ झाली म्हणजे कारखान्यांची वाढ झाली, शहरीकरण, नंतर ह्याचे जे जंगली प्राणी ह्यांची शिकार करणं हे पण कारण आहे. नंतर धरणं बांधणं, रस्ते बांधणं, पूल बांधणं हे सगळी मानवनिर्मित कारणं काय करतात तर पर्यावरणावर परिणाम करतात. आता सेकंड क्वेश्चन काय बघा, what will happen if number of consumers in environment goes on increasing gradually. समजा नंबर ऑफ कन्झ्युमरची संख्या वाढत गेली तर काय होईल, पर्यावरणामध्ये काय होईल. आता कन्झ्युमर म्हणजे काय तर उपभोक्ता. समजा त्याला समोर उपलब्ध असणारं खाद्यच अवेलेबल नसेल आणि नुसती भक्षक जे त्यांचीच संख्या वाढत गेली तर पर्यावरणावर कोणता परिणाम होईल असा प्रश्न विचारला. आन्सर बघा, इफ नंबर ऑफ कन्झ्युमर इन्क्रीजेस ग्रॅज्युअली इट विल क्रिएट द स्कॅसिटी ऑफ प्रे ऑर्गॅनिझम. याचा अर्थ काय, स्कॅसिटी म्हणजे उपासमार किंवा कमतरता, एकदम दुष्काळ. हा जर कशाचा होईल तर प्रे ऑर्गॅनिझम, ज्यांची शिकार केली जाते अशा ऑर्गॅनिझमचा एकदम दुष्काळ पडेल. देन ड्यू टू लॅक ऑफ प्रे द नंबर ऑफ कन्झ्युमर्स विल ऑल्सो डिक्लेर, म्हणजे असं नाही होणार की फक्त भक्ष्य जे आहे ते नाहीसं झालंय, तर त्याच्यावर अवलंबून असणारे सगळे जे कन्झ्युमर आहेत त्यांची सुद्धा संख्या काय होईल, कमी होईल. तिसरा क्वेश्चन काय बघा, what will be the effect of industry established on the river bank on the river ecosystem. आता नदी काठी एखादा कारखाना उभा राहिला तर त्या कारखान्याचा नदीच्या इकोसिस्टीमवर कोणता परिणाम होईल. तुम्हाला माहितच आहे नदीच्या जवळ जे कारखाने असतात साहजिकच त्यांचं सगळं सांडपाणी काय होतं तर ते सगळं पाण्यामध्ये सोडलं जातं आणि हे पाण्यामध्ये सोडण्यामुळं त्याच्यामध्ये जे जलचर आहेत ह्या सगळ्या जलचरांच्या जीवावर परिणाम होतो. तसंच पाणी जे आहे तर त्या पाण्याची क्वालिटी पण बदलती, असं पाणी पिण्यालायक सुद्धा राहत नाही. आता याचा आन्सर काय काय बघा, यामध्ये काही पॉइंट्स घेतलेत आपण. पहिला, इफ देअर आर इंडस्ट्रीज एस्टॅब्लिश्ड ऑन द रिव्हर बँक, समजा असे काही कारखाने नदीच्या काठावर एस्टॅब्लिश केले, देन देअर इज थ्रेट टू द अक्वॅटिक इकोसिस्टीम. त्यामुळं काय होईल की अक्वॅटिक सिस्टीम म्हणजे इकोसिस्टीम जे तर ती धोक्यात येईल.
hazardous effluents can be released into the river water. जे सगळं घातक जे सांडपाणी आहे ते सगळं पाण्याच्या प्रवाहामध्ये, नदीच्या प्रवाहामध्ये सोडलं जाईल. दिस कॅन कॉज वॉटर पोल्युशन रिझल्टिंग इनटू मोर्टॅलिटी ऑफ aquatic ऑर्गॅनिझम. आता याचा अर्थ काय? मोर्टॅलिटी म्हणजे मृत्यूदर वाढेल. कुणाचा मृत्यूदर वाढेल? तर aquatic ऑर्गॅनिझम, जे जलचर आहेत त्यांचा मृत्यूदर वाढण्याचा हा परिणाम होईल. द हेल्थ ऑफ रेसिडेंट पीपल मे बी अफेक्टेड. आणि जे लोक त्या नदीकाठी राहतात त्यांचं आरोग्य सुद्धा काय होईल? त्यांचं आरोग्य सुद्धा धोक्यात येईल. द फूड चेन अँड फूड वेब इन द रिव्हर मे बी टर्मिनेटेड ड्यू टू सच पोल्युशन. आता नदीशी संबंधित जी फूड चेन आहे, फूड वेब आहे, तर हे सुद्धा काय होईल? हे सुद्धा सगळं धोक्यामध्ये येणार आहे. अशा प्रकारे हे 3 क्वेश्चन्स आपण बघितले. आता याच्यावरचे काही पॉइंट्स आणि चार्ट आपण आता बघूया. एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन मध्ये पॉइंट्स काय काय येतात बघूया आपण त्याच्यावरचे 3 प्रश्न ह्याच्याशी रिलेटेडच बघितले. आणखी पण काही क्वेश्चन येणार आहेत आणि एक कम्प्लीट द चार्ट म्हणून पेज नंबर 38 वर आहे. हे सगळे पॉइंट्स बघितल्यावर आपण तो चार्ट बघूया. आता एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनवर परिणाम करणारे घटक कसे कसे आहेत किंवा एन्व्हायरमेंटल पोल्युशन म्हणजे काय, तर ते आता आपण बघतोय. बघा, when some natural factors of environment and some artificial polluted factors harm the environment, it creates imbalance between various factors of the environment and ultimately affect the existence of biotic factor. म्हणजे सजीवांच्या अस्तित्वावर परिणाम कसा होतो? तर काही नैसर्गिक घटक आणि काही कृत्रिम जे पोल्युशन करतात असे घटक हे सगळे काय करतात की इम्बॅलन्स करतात एन्व्हायरमेंटमध्ये. आणि हा इम्बॅलन्स त्या सगळ्या वेगवेगळ्या फॅक्टरमध्ये इम्बॅलन्स झाल्यामुळं अल्टिमेटली तो काय होतो की सजीवांच्या अस्तित्वावर परिणाम करतो एन्व्हायरमेंटल पोल्युशन. म्हणजे आताच बघा, मध्ये तुम्ही बघितलं होतं की पूर, इतकं पाणी आलं की कोल्हापूर, सांगली ह्या भागामधलं जनजीवन सगळं विस्कळीत झालं. यामध्ये तुम्हाला माहितीये की बरीचशी जनावरं मेली, बरीच माणसं वाहून गेली. म्हणजे एक्झिस्टन्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कसा परिणाम करतो हे सगळे घटक बघा. इम्बॅलन्स झाला, निसर्गामध्ये झालेला इम्बॅलन्स हा एन्व्हायरमेंटवर. आता याला आर्टिफिशियल पण बरेचसे फॅक्टर्स त्याला अवलंबून असणारच आहे, पण या सगळ्याचा परिणाम सजीवाच्या अस्तित्वावरच झाला. सेकंड पॉइंट बघा, ऍट प्रेझेंट म्हणजे सद्यस्थितीला मेनी एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम हॅव बीन अरायझन ड्यू टू इफेक्ट ऑफ व्हेरियस नॅचरल अँड आर्टिफिशियल फॅक्टर्स ऑन द अर्थ. म्हणजे आजच्या या क्षणाला बरेचसे एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम हे कशाचा परिणाम आहेत? तर बऱ्याचशा नैसर्गिक घटकांमुळं आणि कृत्रिम घटक या दोन्हीमुळं काय होतं तर निसर्गावर परिणाम होत, एन्व्हायरमेंटवर परिणाम होतो. कंटामिनेशन ऑफ एनी मटेरियल इज इट्स पोल्युशन. कुठल्याही घटकामध्ये दूषितीकरण येणं म्हणजेच त्याचं काय होणं? पोल्युशन होणं. म्हणजे त्याचे आहेत ते घटक. आता उदाहरणार्थ कंटामिनेशन ऑफ वॉटर कधी म्हणतो आपण? तर पाण्यातले जे घटक आहेत H2 आणि O किंवा मग इतर काही क्षार वगैरे थोड्या प्रमाणात, तर असं पाणी पिण्यालायक असतं. पण या पाण्यामध्ये बरेच क्षार घटक वाढले तर आपण त्याला काय म्हणतो? कंटामिनेशन ऑफ वॉटर. मग आता एन्व्हायरमेंटल पोल्युशन काय ते बघायचे. unnecessary and unacceptable change in the surrounding environment due to natural event or human activity is called environmental pollution. Environmental pollution ची डेफिनेशन काय आहे की unnecessary and unacceptable changes. unnecessary म्हणजे जे आपल्याला गरजेचे नाहीत, गरज नसणारे काही बदल
आणि अनएक्सेप्टेबल म्हणजे जे आपण स्वीकारू शकत नाही असे काही बदल, म्हणजे निसर्ग स्वीकारू शकत नाही असे काही बदल हे सभोवतालच्या सगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये होतात. आणि कशामुळे होतात हे? एक तर नॅचरल इव्हेंट और ह्युमन ऍक्टिव्हिटी, या दोन्हीमुळं जो पर्यावरणावर परिणाम होतो त्याला म्हटलं जातं एन्व्हायरमेंटल पोल्युशन. आता हीच डेफिनेशन थोड्या वेगळ्या भाषेत कशी सांगितली बघा. दॅट इज डायरेक्ट और इनडायरेक्ट चेंजेस इन फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल प्रॉपर्टीज ऑफ एअर, वॉटर अँड सॉइल which will be harmful to the human and other living beings is environmental pollution. Environmental pollution काय काय आहे तर कशा कशामध्ये चेंज होतात? फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल प्रॉपर्टीज ऑफ, ह्या कशामध्ये जसे आपला डायरेक्ट संबंध येतो, पाणी, जमीन आणि हवा, एअर, वॉटर अँड सॉइल, which will be harmful to human and अदर लिव्हिंग बिंग्स, म्हणजे फक्त मानवालाच घातक आहे असं नाही तर इतर सगळ्या सजीवांना सुद्धा घातक असे बदल होतात. त्यालाच काय म्हटलं जातं? एन्व्हायरमेंट पोल्युशन, पर्यावरणाचं दूषितीकरण म्हटलं जातं. व्हेरियस रिझन्स लाईक, आता यासाठी रिझन्स कोणते कोणते? पॉप्युलेशन एक्सप्लोजन, लोकसंख्या विस्फोट जो झालाय ते एक कारण आहे. फास्ट इंडस्ट्रियलायझेशन, उद्योगधंद्यामध्ये झपाट्यानं होणारी वाढ. अँड इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस, निसर्गाचे जे स्रोत आहेत जे जिथपासून आपल्याला काही फायदे होतात तर याचा विचारच केला जात नाही, किती पण हे निसर्गातून उपसलं जातं. डिफॉरेस्टेशन अँड अनप्लॅन्ड अर्बनायझेशन आर रिस्पॉन्सिबल फॉर एन्व्हायरमेंटल पोल्युशन. जंगलतोड, झाडतोड जी चालू आहे आणि अनप्लॅन्ड अर्बनायझेशन म्हणजे शहराचं इतकं विस्तृतीकरण चालू आहे की त्याला कोणतंही प्लॅनिंग नाही, हे सगळे फॅक्टर्स एन्व्हायरमेंटल पोल्युशनवर परिणाम करतात. आता मध्ये कम्प्लीट द चार्ट आहे तो आधी आपण भरूया आणि याच्याच वर अजून कॅन यू रिकॉल ला पेज नंबर 38 वर काही क्वेश्चन्स आहेत, हे क्वेश्चन पण बघू. पेज नंबर 38 वर कम्प्लीट द चार्ट, ऑब्झर्व अँड फील द इन्फॉर्मेशन म्हणून तुम्हाला दिले बघा. आता यामध्ये काय काय आहे तर नॅचरल फॅक्टर्स अँड मॅनमेड फॅक्टर्स. नॅचरल फॅक्टर्सच्या खाली तुम्हाला एक दिलाय अर्थक्वेक्स म्हणून, त्याच्या खाली मी सांगते तसे तुम्ही फॅक्टर्स भरून घ्या. दुसरा घ्या व्होल्कॅनिक इरप्शन, नंतर फ्लड्स, क्लाउड बस्टिंग, फॉरेस्ट फायर एक्सेट्रा करा. म्हणजे हे काही मानव निर्मित आहे, नैसर्गिक काय झालंय फॅक्टर्स की जे एन्व्हायरमेंटवर अफेक्ट करतात. आता मॅनमेड मध्ये आपल्याला बरेच टाकता येतात बघा. त्यामध्ये पहिलं दिलंय डिफॉरेस्टेशन, आता दुसरा घ्या अर्बनायझेशन, नंतर इंडस्ट्रियलायझेशन, कन्स्ट्रक्शन ऑफ रोड, ब्रिज, बिल्डिंग, डॅम्स एक्सेट्रा. हे सगळे काय झाले मॅनमेड फॅक्टर्स. अशा पद्धतीने हा चार्ट वहीमध्ये लिहून काढा. कॅन यू रिकॉल मध्ये पहिला क्वेश्चन काय बघा, पेज नंबर 39. विच आर द टाइप्स ऑफ पोल्युशन, म्हणजे प्रदूषणाचे प्रकार कोणते. आता हे आपण 5वी, 6वी, 7वी, 8वी सगळ्या इयत्तेमध्ये पोल्युशनचे टाइप शिकत आलोय. कोणते कोणते बघा. एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन अँड सॉइल पोल्युशन आर द मेन टाइप्स ऑफ पोल्युशन. मुख्य प्रकार हे दिले. इन ऍडिशन टू दिस अजून कोणते कोणते तर लाईट पोल्युशन, प्लास्टिक पोल्युशन, नॉइज पोल्युशन अँड रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन आर ऑल्सो अदर टाइप ऑफ पोल्युशन. म्हणजे आणखी त्यामध्ये काही प्रकार आहेत. हे सगळे काय झाले प्रदूषणाचे प्रकार झाले. सेकंड क्वेश्चन बघा. व्हॉट डू वी मीन बाय नॅचरल अँड आर्टिफिशियल पोल्युशन.
म्हणजे नैसर्गिक पोल्युशन आणि कृत्रिम पोल्युशन या दोन्ही मधून आपल्याला काय कळतं तर बघा, द पोल्युशन विच इज कॉज्ड बाय नॅचरल सोर्सेस अँड ड्यू टू नॅचरल प्रोसेसेस इज कॉल्ड नॅचरल पोल्युशन. मग असं नॅचरल पोल्युशन कुठलं आहे? अर्थक्वेक अँड इरप्शन ऑफ लावा अशी दोन पोल्युशन्स काय आहेत तर ही नॅचरल पोल्युशन्स आहेत. द पोल्युशन दॅट इज कॉज्ड ड्यू टू ह्युमन ऍक्टिव्हिटीज इज कॉल्ड आर्टिफिशियल पोल्युशन. आणि मानवी काही कृतीमुळे जे पोल्युशन होतं तर त्याला म्हटलं जातं आर्टिफिशियल पोल्युशन. जसं हवेचं प्रदूषण इंडस्ट्रीमुळे होतं, पाण्याचं प्रदूषण पण इंडस्ट्रीमुळे होतं, असे काही प्रदूषणाचे मानवी प्रदूषणाचे हे प्रकार झाले म्हणजे मानवांच्या कृतीमुळे होणारं प्रदूषण झालं. आता त्याच्यामधले एक दोन पॉइंट्स काय आहेत बघा. व्हेरियस टाइप्स ऑफ पोल्युशन लाईक that of air, water, sound, soil, thermal, light occurs around us. Ultimate adverse effect of all these is on the existence of all living organism and out of this environmental conservation had become the need of our. आता हे सगळे पोल्युशन आपल्या सराउंडिंग मध्ये घडतात आणि या पोल्युशनमुळं सगळं एन्व्हायरमेंट डिस्टर्ब होतं आणि याचा प्रत्यक्ष परिणाम कशावर होतो तर आपल्या जीवनावर होतो. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे पण आहेत त्यामुळं गरज काय आहे तर एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन ही गरज झाली की संवर्धन केलं पाहिजे पर्यावरणाचं. आता याच्या खाली एक चार्ट आहे बघा. कशाचा चार्ट आहे तर वॉटर पोल्युशन, एअर पोल्युशन याच्यामधले सगळे फॅक्टर्स मी तुम्हाला तोंडी सांगत जाईन. तुम्ही हा चार्ट कम्प्लीट करून घ्यायचा आहे. पेज नंबर 39 वर हा जो एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, सॉइल पोल्युशनचा चार्ट आहे तर हा चार्ट काय करू आपण व्हॉट्सअपला पण टाकते आणि डिस्क्रिप्शन बॉक्सला पण हा चार्ट टाकते. कारण हा सांगत बसून तुम्ही लिहिण्यापेक्षा तो सरळ बघून त्यामध्ये व्यवस्थित लिहून काढा. डू यू नोच्या चौकटीत आपल्याला एका पोल्युशनची माहिती दिली, रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन. आता रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन मध्ये काय काय बघा. रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन कॅन ऑकर ड्यू टू टू रिझन्स ऍज नॅचरल अँड आर्टिफिशियल. म्हणजे रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन हे दोन्ही कारणामुळे होऊ शकतं. मानवनिर्मित पण आहे आणि कृत्रिम पण आहे आणि नैसर्गिक पण आहे. आता मानवनिर्मित कशामुळे होतं आणि नैसर्गिक कशामुळे होतं बघा. UV अँड IR रेडिएशन्स आर नॅचरल रेडिएशन. म्हणजे या दोन प्रकारची जी रेडिएशन्स आहेत ती निसर्गतः उपलब्ध होतात. आता कृत्रिम कोणती बघा. एक्स रेज अँड रेडिएशन्स फ्रॉम ॲटॉमिक एनर्जी प्लांट्स आर आर्टिफिशियल रेडिएशन्स. एक्स रे आणि ज्या अणुभट्ट्या आहेत तिथून होणारी जी रेडिएशन्स आहेत तर ती सगळी मानवनिर्मित आहे. चर्नोबिल, वाइंडस्केल अँड 3 miles आयलँड मिसॅप्स आर द मेजर मिसॅप्स ऑफ द वर्ल्ड टिल प्रेझेंट. आता मिसॅप म्हणजे दुर्घटना की अणुभट्ट्यामध्ये झालेल्या ज्या दुर्घटना आहेत यामध्ये 3 शहरं दिलेत. चर्नोबिल, नंतर वाइंडस्केल आणि 3 miles आयलँड. या तिन्ही शहरामध्ये मोठ्या दुर्घटना झाल्या होत्या अणुभट्ट्यांमध्ये आणि त्याच्यामध्ये बरीच लोक मेली होती. थाउजंड ऑफ पीपल हॅव बीन अफेक्टेड फॉर लॉंग टर्म ड्यू टू दीज ऍक्सिडेंट्स. हजारो लोकांना या ऍक्सिडेंटमुळे क्षती झाली होती. सम ऑफ द इफेक्ट्स ऑफ रेडिएशन आर as follows. आता त्यातले काही परिणाम आपल्याला दिलेत. पहिलं, कॅन्सरस अल्सरेशन ऑकर्स ड्यू टू हायर रेडिएशन ऑफ एक्स-रे. कॅन्सर घडवणारे काही कारणीभूत असणारे काही एक्स-रे त्यामधून बाहेर पडले होते. टिश्यूज इन द बॉडी आर डिस्ट्रॉइड. शरीरातल्या ऊतींचा नाश झाला होता. जेनेटिक चेंजेस ऑकर्स. हा बदल बऱ्याच पिढ्यांपर्यंत राहतो.
विजन इज ऍडव्हर्सली अफेक्टेड. दृष्टीवर याचा अतिशय वाईट असा परिणाम होतो. आता यामध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनच्या संदर्भातले सगळे पॉइंट्स कव्हर केलेले. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपला नेक्स्ट पॉइंट बघूया. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.